नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला दररोज सकाळी 6 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहेत. आणि आपण अपडेट होण्यासाठी चा प्रयत्न सुरू केलेला आहे. टाइम इज मनी या थीम खाली आपण अपडेट झालेलो आहोत. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाला सोबत जोडले जा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न, ऑपरेशन हिमसेतू कोणत्या राज्यात सुरू झाले? तर हे सुरू झाले सिक्कीम. बघा, ऑपरेशन हिमसेतू काय आहे? भारतीय लष्करानं सुरू केलेलं आहे. उत्तर सिक्कीम लाचेन ते चुंगथांग दरम्यान या ठिकाणी हे ऑपरेशन राबवण्यात आलं. उद्देश काय आहे? खराब हवामान आणि भूस्खलनामुळे रस्ता पूर्णपणे बंद, यातून पर्यटकांना वाचवण्यासाठी. आणि यामध्ये 1300 पेक्षा जास्त पर्यटक आणि स्थानिक लोक अडकलेले आहेत. सहभाग ईस्टर्न कमांड अंतर्गत लष्कर, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. कार्य बर्फ काढणे, पर्यायी मार्ग उघडणे, पादचारी पूल बांधणे. प्रश्न क्रमांक 2, जगातील पहिले वन्यजीव व पशुवैद्यकीय विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा कोणी केली? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे वनतारा. प्रश्न क्रमांक 3, जगातील पहिले वन्यजीव व पशुवैद्यकीय विद्यापीठ कुठे असणार आहे? तर हे गुजरातच्या जामनगर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, जगातील पहिले वन्यजीव व पशुवैद्यकीय विद्यापीठात कोणते अभ्यासक्रम असतील? तर वन्यजीव वैद्यक, पोषण व वर्तमानशास्त्र, वन हेल्थ हे वरील सर्व. तर मित्रांनो, उद्योगपती मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी यांनी पुढाकार घेऊन जो प्रकल्प सुरू केलेला आहे वनतारा, त्या अंतर्गत हे विद्यापीठ आहे. खूप महत्वाचा हा घटक आहे, त्यामुळे याचे 2-4 प्रश्न आपल्यामध्ये आलेले आहे. ऑपरेशन हिमसेतूचा प्रश्न पुन्हा एकदा. प्रश्न क्रमांक 5, ऑपरेशन हिमसेतू कोणत्या ठिकाणादरम्यान राबवले गेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लाचेन चुंगथांग, जे आपण बघितलं. एक्सरसाइज सायक्लोनची सुरुवात कधी झाली? तर ही 2023 मध्ये झाली. काय आहे एक्सरसाइज सायक्लोन? बघा, सायक्लोन युद्ध अभ्यास आहे. भारत आणि इजिप्त यांचा संयुक्त लष्करी सराव आहे. याचं नाव आहे सायक्लोन, म्हणजेच एक्सरसाइज सायक्लोन. याची चौथी आवृत्ती आहे, म्हणजे 23, 24, 25 आणि 26. तर ठिकाण चौथ्या आवृत्तीचं अंशान इजिप्तमध्ये. कालावधी 9 ते 7 एप्रिल 2026. 9 दिवस, 9 ते 17 एप्रिल, माफ करा. तर सुरुवात 2023 पासून झाली. अर्थातच वैशिष्ट्य आहे, दरवर्षी याचं आयोजन केलं जातं आणि दोन्ही देशात आलटून पालटून सराव, म्हणजे अल्टरनेटिव्ह सराव होतो. म्हणजे ह्या वर्षी आता इजिप्तमध्ये आहे, तर पुढच्या वर्षी भारतामध्ये होईल. तर उद्देश काय आहे? भारत आणि इजिप्त यांच्या स्पेशल फोर्सेस मधील समन्वय, परस्पर सहकार्य आणि संयुक्त ऑपरेशन क्षमता वाढवणे. तर प्रश्न क्रमांक 7, मुंबई पॉर्ट टॅक्सीचा पहिल्या टप्प्याची लांबी किती आहे? तर 3.36 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 8, खूप महत्वाचा प्रश्न आहे. नासाच्या आर्टेमिस 2 कॅप्सूल कुठे उतरले? तर हे पॅसिफिक महासागरात उतरले. आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीर परत आलेले आहे. 1 एप्रिलला रॉकेटनं यशस्वी प्रक्षेपण केलं. 6 एप्रिलला चंद्राच्या दूरच्या बाजूला फिरले. पृथ्वीपासून सर्वात दूर गेले, म्हणजेच 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष, 2,52,757 मैल. तर अपोलो 13च्या 52 वर्ष जुना रेकॉर्ड यांनी मोडला. चंद्राच्या दुसऱ्या साईडची छायाचित्रे घेतली. अंतराळवीरांनी स्पेसक्राफ्टची सर्व चाचण्या केल्या, लाईफ सपोर्ट, नेव्हिगेशन, हीट शील्ड इत्यादी. आता परत कधी आले? तर 10 एप्रिल 2026 रोजी पॅसिफिक महासागरात यशस्वी फ्लॅश डाऊन. ठीक आहे, कारण हे पाण्यामध्ये उतरतात, लक्षात घ्या. वेळ होती संध्याकाळी 8:07 भारतीय वेळेनुसार, सकाळी 5:37 ठिकाण सॅन डिएगो किनारा, कॅलिफोर्निया, अमेरिकेच्या या ठिकाणी. तापमान सुमारे 2760 डिग्री सेल्सिअस, म्हणजे सूर्याच्या निम्म्या तापमानात हे होते, लक्षात घ्या. 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं. रिकव्हरी शिप USS जॉन पी मुर्था, म्हणजे अमेरिकेची US ची नेव्ही आहे. आता आर्टेमिस 3 साठी रस्ता मोकळा झालेला आहे. तर 2027-28 मध्ये चंद्रावर माणसं उतरणार आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, इस्रोचे चंद्रयान 1 कधी लॉन्च झाले? आता या आर्टेमिस मुळे आपले ही प्रश्न
चंद्रयान 1, 2, 3, 4 याचे प्रश्न विचारले जातात, तर त्याची ही रिव्हिजन आपण करून घेऊया. 2008 ला हे इस्रो ही जी भारताची संस्था आहे, हिची चंद्रयान पहिलं मोहीम लॉन्च झाली. प्रश्न क्रमांक 10, चंद्रयान 4 कधी प्रस्तावित आहे? तर चंद्रयान 4 2027 ला प्रस्तावित आहे. म्हणजे किती झाले आपले चंद्रयान 1, 2, 3? कधी कधी झाले बघा. चंद्रयान 1 22 ऑक्टोबर 2008 ला झालं. चंद्रयान 2 22 जुलै 2019 ला झालं. चंद्रयान 3 14 जुलै 2023 ला झालं. तर चंद्रयान 4 14 जुलै 2027 मध्ये प्रस्तावित आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. नवीन परराष्ट्र व्यापार धोरण 2026 नुसार निर्यात लक्ष्य किती आहे? तर $2 ट्रिलियन. ठीक आहे. किचकट वाटत असला तरी महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 12. एप्रिल 2026 मध्ये कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारा बुद्धिबळ खेळाडू कोण? तर हा आहे डी गुकेश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात बौद्ध सर्किट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर हा आहे 38वा. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा होतो? हा होतो 11 एप्रिल रोजी. ठीक आहे. दिनविशेषचा प्रश्न आहे, तर दिनविशेष एप्रिल महिन्यातल्या दिनविशेषावर एकदा नजर टाकून घेऊया. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 6 एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय दिन, 6 एप्रिल विकास व शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 9 एप्रिल CRPF शौर्य दिवस, ज्याचा आपण प्रश्नही घेतलेला आहे, 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिन. कालच्या व्हिडिओत आपला प्रश्न आहे परवाच्या. 11 एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस, 12 एप्रिल आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन कालच झालं. तर उद्या 14 एप्रिलला जालियनवाला बाग कांड दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस. 17 एप्रिलला जागतिक कला दिन, 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन, 19 एप्रिलला जागतिक यकृत दिन, 21 एप्रिलला राष्ट्रीय नागरी सेवा दिन, जागतिक पृथ्वी वसुंधरा दिन 22 एप्रिल, 23 एप्रिल जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन, 26 एप्रिल जागतिक पशुवैद्यकीय दिन, 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायती राज दिन, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिन, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिवस, 29 एप्रिल कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठीचा दिवस आणि 30 एप्रिल आयुष्यमान भारत दिवस. तर ह्याचं रिव्हिजन आपण अधूनमधून घेत असतो. हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आपण अपडेट करत आहोत, त्यामुळे पुढचे 2-4 दिवसाचे व्हिडिओ थोडेसे डल येऊ शकतात, हरकत नाही, पण कंटेंट महत्वाचा आहे आणि आपण जसे अपडेट होऊ तर आणखी फास्ट कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठीचे आपले प्रयत्न आहेत. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, टाइम इज मनी आणि अंत असती प्रारंभ सोबतच आपण आता दुसरी एक टॅगलाईन घेऊन चालणार आहोत. पुढच्या 4-5 दिवसात आपण जास्तीत जास्त अपडेट्स आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणणार आहोत. पण तत्पूर्वी अजून एक तुम्हाला सूचना, आपला एक नेहमी विचारले जाणारे रिपीट होणारे 100 प्रश्न, जे 100% वारंवार रिपीट झालेले आहेत होतात, तर तसे प्रश्न त्याचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तर तो व्हिडिओ 100% स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी अवश्य बघावा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.